वडिलांची सेवा अशी केली पाहिजे की त्यांच्यावर जीव ओवाळून टाकला पाहिजे, असे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना या अशा पद्धतीने सेवा करायला पाहिजे. मग आपण सेवा बघा सांगायचं म्हणजे आई मुलाला जन्म देते आणि काय कुठे टाकते, प्रपंचात. कुठे टाकते, प्रपंचात. जन्म देऊन प्रपंचात टाकते. आणि सद्गुरू काय मुलाला, त्या मुलाला, त्या साधकाला प्रपंचातून प्रपंच या संसारातून मुक्त करून परमार्थात टाकते, अशी सद्गुरू म्हणतात. मग अशा ठिकाणी जे प्रवचन सेवा आहे बाबांनी तेच केलं. बाबांनी तेच केलं का ज्यांनी आपल्या हिता जो अशी दाखवता धन्य माता पिता ठेवायची काय, त्यांनी आपलं हित कशात हे पाहिलं. बाबांनी कशात पाहिलं, आपलं हित कशात पाहिलं. कशात पाहिलं, आई वडिलांमध्ये पाहिलं. कुळी कन्या पुत्र होते सात्विकता असं हरकं वाटव. मग आशे कुळामध्ये पुत्र जन्माला यावेत का त्यांना त्या आई वडिलांचा हारिक वाटायला पाहिजे. गीता भागवत करती श्रवण. मग त्यांनी गीता भागवत श्रवण मग तेच केलं आपल्या बाबांनी. आपल्या बाबांनी आई वडिलांची सेवा केली. काय केली, घरात आई वडिलांची सेवा केली आणि बाहेर परमार्थामध्ये श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या अधिष्ठानाचं अनुग्रहाचं काय त्याचं प्रबोधन केलं आणि त्या प्रबोधनाचा हा सत्संग आहे. त्या प्रबोधनाचा काय हा सत्संग आहे. म्हणून बाबांनी जे केलं, आता तुम्ही बाबा आहे तोपर्यंत सत्संग चालू आहे आपला. मी तुम्हाला खरं सांगतो, बाबा आहे तोपर्यंत सत्संग चालू आहे. बाबा कळकळीने सांगतात, या बसा चिंतन करा, दोन शब्द बोला, एकामेकाला दोन शब्द बोला, प्रवचन करा, कीर्तन करा, पण आपला हा वारसा पुढे चालू राहू. जसा आई बापाच्या भक्तीचा वारसा पुढे चालत राहिला, पुढे तुका म्हणे माय बापे तेची देवाची स्वरूपे. आई बापे केवळ काशी तेने न वाजावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले त्याने प्रब्रह्म उभे ठेले. पुंडलिकाने काय केलं, आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये पांडुरंगाला कुठं उभं केलं, पंढरपुरामध्ये करकटेवर उभं केलं का नाही, करकटेवर ठेवून उभं केलं. आणि उभं केल्यानंतर काय का उभं केलं, कसं उभं केलं, पहिले पांडुरंग आले भेटायला. कोणाला, पुंडलिकाला. अरे पुंडलिका, मी तुझ्या भक्तीमध्ये काय समरस झालेलो आहे, काय समरस झालेलो आहे. तुझी भक्ती मला पावन झालेली आहे. काय तुला काय मागायचं तो वर माग, मी तुला द्यायला तयार आहे. कोण म्हटलं, पांडुरंग म्हटले. तेव्हा पुंडलिक म्हटले, भगवंता मला तुझ्याकडून काहीच मागायची अपेक्षा नाही. मला तुझ्याकडून काहीच मागायची अपेक्षा नाही आणि तू मला काही देऊही नको. इथून जा, माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये विघ्न आणू नको. काय नाही, पण पांडुरंग म्हणले तुला काय मागायचं ते माग, मी देतो. काय मग पुंडलिक म्हटले, अरे काय देऊन देणार आहे, काय देऊन देणार आहे म्हणला, देतो ना. म्हणले मी तुझं पांडुरंगा तुझं निर्गुण स्वरूप माझ्या आई वडिलांच्या आत्म्यामध्ये पाहिले. सगुण स्वरूपाची मला गरज नाही, तू इथून जा. मग त्यावेळेला पांडुरंग म्हणले, पुंडलिका असा काय करतो, काय मी आलोय जायसाठी नाही आलो. मग म्हणले एक काम कर, तुला थांबायचंच ना थांब, पण कसा थांब, तू विटेवर समचरण उभा राह, हात कमरेवर ठेव आणि असा उभा राह, काय
का माझी आई वडिलांची सेवा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुला खाली बसता येणार नाही. मग तो पांडुरंग बर का करकटेवर ठेवून उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर अजूनही पुंडलिकाची आई वडिलांची सेवा संपली नाही. संपली का नाही. आणि आपली आई वडिलांची सेवा अजूनही संपली नाही. त्याची सेवा चालूच आहे. अजूनही भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोच. नाही म्हणायची सोय नाही. ठुवाई ठुवा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी होती. तुझा काय तो आणि हा तो म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. हा म्हणजे सगुण परमात्मा. तो हा याचं ध्यान ब्रह्मदिकानी केलं. त्या पांडुरंगाचं ध्यान कोणी केलं? ब्रह्मदिकानी केलं. मग आपण करायला नको का? करायला पाहिजे. मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपली आई भेटली. श्रीपाद बाबा रामदास बाबा ही आई भेटली आपल्याला. आणि त्या आईचं म्हणजे अनुग्रहाचं मार्गदर्शन आपल्या गाडगे बाबा आपल्याला करतात. अनुग्रहाचं मार्गदर्शन करणं म्हणजे काय करणं? नेमकं काय करणं? अहो आपल्याला चिंतनाला लावतात ते. तुम्ही प्रवचन करा, कीर्तन करा. प्रवचन कीर्तन चालू असताना आपल्या श्रीपाद बाबाच्या रामदास बाबाच्या काय नामावर अनुसंधान ठेवा. काय ठेवा? अनुसंधान ठेवा. मग हेच बाबांनी अनुसंधान ठेवलं. कोणी? गाडगे बाबांनी अनुसंधान नामावर ठेवून काय तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं. नवे आई वडिलांची सेवाही बी केली. काय केली? आई वडिलांची सेवा बी केली. मग अशी आई वडिलांची सेवा करणारे आणि नामावर अनुसंधान ठेवून आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले आनंदभूषण हरिभक्त पारायण गोविंद बाबा गाडगे यांनी आपल्याला काय केलं? चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन काय ते आपल्या हृदयात रुजलं पाहिजे. बाबा सांगायचे. बाबा म्हटले एकदा माझं कीर्तन झालं आणि त्या ठिकाणी बरेच सुशिक्षित लोक आले. आणि बरेच सुशिक्षित लोक आल्यानंतर ते बसले. आणि बसल्यानंतर ते म्हणले बाबा तुमचं जरा वेगळंच दिसतंय हो. असं कुठं परमार्थ असतो का? असं कुठं अंगात येतं का? असं कुठं चिंतन असतं का? बाबाला म्हणते पण म्हणजे आमचं तसं नाही. ते म्हणजे आमचं तसं नाही. उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा. बाबा म्हणले ते बरोबर आहे. उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा ते बरोबर आहे. पण उघडा मंत्र कुठपर्यंत? उघडा मंत्र सुरुवात प्रवचनाला सुरुवात रामकृष्ण हरी आहे की नाही. कीर्तनाला सुरुवात रामकृष्ण हरी, भजनाला सुरुवात रामकृष्ण हरी. काय पण रामकृष्ण हरीची सुरुवात कुठून आहे? रामकृष्ण हरीची त्यांनी जे जप केला त्यांची सुरुवात कुठून आहे तेवढं सांगता का? ते गप्प बसले. का म्हणजे तुमच्या आई वडिलांचं लग्न झालं का? हो म्हणजे झालं. मग तुमच्या आई वडिलांच्या लग्नामध्ये वाजंत्री होते ना? म्हणे होते. काय होते असतील म्हणे. मग तुमच्या आई वडिलांचं लग्न वाजंत्री लावून बँड लावून झालं. काय झालं? लग्न झालं. मग आई वडिलांचं लग्न झाल्यानंतर तुम्ही झाले. कोण झाले? की गल्लीमध्ये का वाजंत्री लावू का डीजी लावू? तुमची पैदास कशी झाली? का गल्ली बोळात का रोडला झाली? अहो एकांतातच झाली. काय झाली? एकांतातच झाली. मग अशी एकांतात सुरुवात जे आपण ठाईच बैसुनी करा एक चित्त आणि आवडी अनंत हलवा वा.
मग ठाईत बसून करायचं. आम्ही काय करतोय नेमकं वेगळं करतोय. मग त्याची आई वडिलांची जी सेवा आहे बरं का, मी कालच बोलता बोलता सांगून गेलो, घरात आई वडिलांची सेवा बरं का, घरात आई वडिलांची सेवा, शेतात खत, बाजारात पत काय, आणि घरात एकमत आणि परमार्थामध्ये चित्त ज्याचे असेल त्याला जगामध्ये काहीच कमी पडणार नाही, त्याला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. मग तुम्ही म्हणणार कसं, एकच काय, ज्या आई वडिलांना काय भक्त पुंडलिकांनी कुठं विटेवर उभं केलेलं का नाही, मग कृष्ण भगवंत म्हटले, अरे अर्जुना मी सांगतोय तुला पटतंय का? पण अर्जुन म्हणले मला पटतंय, पण तुम्ही देव आहात, तुम्ही पांडुरंग आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही पांडुरंग आहे, पण तुमच्यापेक्षा आणि कोणी मोठा आहे का? तुमच्यापेक्षा आणि मोठा कोणी आहे का? त्यावेळेला कृष्ण भगवंत म्हणले माझ्यापेक्षा मोठे माझे आई वडील आहेत. कोण आहे? मग माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ काय. म्हणून आई वडिलांची सेवा घरात, ज्याच्या आई वडिलांची सेवा घरात आहे ना त्याला कधीच काय तोटा पडणार नाही. शेताला खत असेल तर शेत पिकल्याशिवाय राहणार नाही. शेत पिकल्या, बाजारात जर पथ्य असेल, तुमच्या काही 1 रुपया नसू द्या तरी तुम्ही हजारो तर माल उधार घेतल्याशिवाय राहणार नाही. तो दुकानदार म्हणत अरे जा या आणि माल घ्या आणि जा, माझे पैसे तुझ्या हातात आल्यावर दे. का? तर बाजारात घरात एकमत, घरात जर एकमत असेल तर दुसरं कोणी आजूबाजूचे कोणी डुकून पाहणार नाही. का पाहणार नाही? आणि एखाद्याने पाहिलं आमच्या घरातलं आम्ही बघू, तुम्हाला काय करायचे? त्यासाठी घरात एकमत पाहिजे आणि परमार्थात चित्त पाहिजे. परमार्थात जर चित्त असेल तर काय होईल? देव वशे चित्ती त्याची घडावी संगत. देव चित्तामध्ये असा वसत नाही. सद्गुरूचा अनुग्रह झाल्याशिवाय देव चित्तामध्ये वसू शकत नाही. सद्गुरूचा त्याला अनुग्रहच व्हावा लागतो. ज्या वेळेला अनुग्रह होईल त्याच वेळेला देव चित्तामध्ये वशेल. काय? आणि मग सद्गुरूच्या अनुग्रहाने काय होईल? मग चित्त चाकाटले आटू घेतो, वाचा पांगुळी घेतली येत, आपात कंचुकंत रोमांच आहे. काय? मग सद्गुरूचा काय तो अष्ट सात्विक भावाचा ज्या वेळेला अनुभव होईल तेव्हा तो काय होईल? ऊर्ध्वमुख होईल. मग त्यावेळेला त्याच्या प्रपंचात काहीच कमी पडणार. कोणीच सांगितलं नाही प्रपंच सोडा म्हणून. प्रपंच करूनच परमार्थ करायचा, प्रपंच सोडून परमार्थ करायचा नाही. आणि प्रपंच सोडून जर परमार्थ करायचा असेल तर त्याला करंट म्हणेल. प्रपंच सोडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खावायला, मग त्या करंट्याला परमार्थ कायचा. प्रपंच सोडून जर परमार्थ करीत असेल तर त्याला करंट म्हणतात. तो आपल्या पोटासाठी काय मागतो? भीक मागतो. त्यासाठी मागतो? भीक मागतो. आता बाबा म्हणले मग आज शनी बिदागिरी मिळायची नाही बरं का. हा म्हणजे तो काय करतो? बिदागिरीसाठी भीक मागतो. आणि हेच चालले. अहो आमच्या सुपाऱ्या किती किती रुपयाच्या? 50, 60. पण बाबा म्हणायचे बरं का, तुम्ही सोन्याहून पिवळे, तुम्ही श्रोते ना सोन्याहून पिवळे, पण इथं जे सांगणाऱ्या व्यासपीठावर ना शिटाव बंदरीचे. कसे? शिटाव बंदरीचे. कारण यांना देव माहित नाही कशाला म्हणायचा, यांना धर्म माहित नाही, यांना देवाची रीत माहित नाही, यांनाच नाम माहित नाही. मग हे दुसऱ्याला काय देणार? हे दुसऱ्याला काय देणार? नाही ना देऊ शकत. काय देऊ शकत नाही? कारण त्यांनाच माहित नाही. फक्त त्यांची बिदागरी कीर्तन झालं का पाकिट पाहिजे. अरे देती घेती ते नरका जाती. तू का म्हणे देती घेती? अरे देणारा नरका जातो, घेणारा जातोय. तुम्ही हे समजू नका.
फक्त ज्ञानालाच नरकाला जातो, ध्यानालाही जातो. मग बाबांनी आपल्याला ही रीत सांगितली, परमार्थ कसा करायचा त्याची रीत सांगितली. बाबा म्हटले ऐकलं का, तुमचे अष्ट सात्विक भाव झाले, तुम्ही अनुग्रह घेतला, तुमचे अष्ट सात्विक भाव तयार झाले, तुम्ही देव झाले, तुम्ही त्यातून मुक्त झाले, मोक्षाला पोहोचले. पण बाबांनी तिथे काय म्हणले, पण तुमची 9 द्वारे शिल्लक आहेत. किती शिल्लक आहेत? 9 द्वारे शिल्लक आहेत. आणि त्या 9 द्वारातून कुठला विषय कधी आतमध्ये घुसेल आणि तो राक्षस बनल हे सांगता येत नाही. म्हणून बाबा म्हटले, अधिष्ठान सोडून वागू नका, नामावर काय अनुसंधान ठेवा. काय नाही तर मुक्त होता परी बळी झाला बद्ध. मग बाबांनी आपल्याला ही परमार्थाची रीत सांगितली आणि त्या रीतीनच आपल्याला बाबांनी चालायला सांगितलं. काय गरज आहे बाबांना प्रत्येक गुरुवारी बोलवा, इकडे जा तिकडे जा तिकडे जा, एवढं परिश्रम घ्या, एवढं गाडीला पेट्रोल घाला. तुमच्या आमच्यासाठी बाबा 3-3 पाठी मारतात. कशासाठी मारतात? कशासाठी मारतात? हा एवढे बाबा आपल्याकडून काम एवढं चिंतन घडून घेण्यासाठी करतात ना. का बाबांचा फायदा आहे का तुमचा आमचा फायदा आहे? बाबांच्या फायद्यासाठी आपण करतो का? अहो आम्हाला या चिंतनातून काय व्हायचंय? मुक्त व्हायचंय, मोक्ष मिळवायचा. बाबांनी सच्चिदानंद स्वरूप बाबा पहिलेच झालेले, त्यांना कुठल्या पदवीची गरज नाही. बाबा सच्चिदानंद स्वरूप पहिलेच झालेले, कारण त्यांच्या गुरुनी श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी काय त्यांना सच्चिदानंद स्वरूपी पदवी दिली. पहिलेच सच्चिदानंद. मग तसं आपण व्हायला नको का? मग आपण नेमकं काय करतो? आपण नेमकं मला आला ताप देवा तू माझा बाप, माझा गेला ताप देवा मी तुझ्या बापाचा बाप. आता वाघीन म्हणा, वाघीन आता वाघ आहेत ना, वाघीन आपल्या पिलाला ह्या गुहेतून त्या गुहेमध्ये कुठं नेते? दातात धरून येते. कुठं नेते? दातात धरून येते का नाही? पण त्या वाघिणीनं एखादं जनावर पाहिलं तर ती काय करते? फाडून खाते. फाडून खाते. मग श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आपल्याला अनुग्रह दिला. काय अनुग्रह दिला? आपण त्यांची मुलं झालो आणि आपण त्यांची मुलं होऊन आपण मोक्ष आणि वैकुंठाला गेलो. वैकुंठाला गेलो. आणि बाकीचे न करते त्याला मारती, धोडी ती तुडी ती यमाचे किंकर. मग आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे आणि कशातून आपल्याला पुढे जायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कायचा, जावे ज्याच्या वंश तेव्हा कळे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो, त्या माशालाच माहिती का आपल्याला माहिती? आपण नामस्मरण करतो, आपल्यालाच माहिती का दुसऱ्याला माहिती? आपल्यालाच माहिती. तसा पाण्यामध्ये मासा झोप घेतो, माशाला माहिती का आपल्याला? माशालाच माहिती. काय कोणाला माहिती? माशालाच माहिती. मग मासा पाण्यामध्ये राहून सुद्धा माशाला तहान लागते. काय लागते? तहान लागते. आणि मासा तानेने तरफडतो. आणि मासा तानेने तरफडल्यानंतर मग तुम्ही सांगा मासा कुठे आहे? पाण्यात आहे. मग त्याला ताण, पाण्यात राहून त्याला ताण कशी काय लागते? त्याने पाणी प्यायला नको का? प्यायला पाहिजे. पण तो मासा पाण्यामध्ये ज्या वेळेला उलटा होईल तेव्हा त्याच्या
तोंडाच्या खाली एक जबडा असतो, जबडा, त्या जबड्यामध्ये पाणी जातं. जसा उलटा होईल तसा त्याच्या जबड्यामध्ये पाणी जातं आणि मग त्याची तहान भागते. तसं बरं का, तसं आपण बरं का, आपण अर्धमुख होऊन ऊर्ध्वमुख जर झाला तर त्या भगवंताची प्राप्ती. तशी प्राप्ती नाही. ऊर्ध्वमुखी आईला दोन शब्दाचा मग जर असं असेल तर मग काय करायला पाहिजे बघा. नाम म्हणजे काय बरं का, वैखरी, मध्यमा, पैशंती आणि परा, या किती वाणी आहेत? 4. आहे की नाही? वैखरी वाणी शब्द उठवते. नामस्मरणाचं सांगतो बरं का. वैखरी वाणी काय होती? शब्द उठवते. आणि मध्यमा वाणी बरं का, आतल्या आत जीभ हालून नामस्मरण करते. काय करते? नामस्मरण. आणि पैशंती वाणी हृदयामध्ये काय? हृदयामध्ये काही न हलवता, काही मन बिन काही न हलवता काय करते? ती भगवंताच्या नामाचं चिंतन करते. मग या तिन्ही वाण्या आहेत ना, तिन्ही वाण्या काय? देव म्हणतो, अरे भक्ता, वैखरी, मध्यमा, पैशंती या वाणी, तिन्ही वाण्यामध्ये तू माझं भजन केलं. काय? तिन्ही वाणीमध्ये काय केलं? तू माझं भजन केलं, माझं नामस्मरण केलं. पण आता चौथी वाणी देववाणी म्हणतात, त्याला परावाणी म्हणतात. आणि ती परावाणी खोलली ना मग काय? मग देव म्हणतो, अरे जीवा, तू तिन्ही वाणीमध्ये माझं भजन केलं, आता तू भजन करू नको, आता मी तुझं भजन करीन आणि तू तुझ्या कानाने आहे. त्यावेळेला सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचा लोप होतो. काय होतो? मग त्याला करायचीच गरज राहत नाही ना. सद्गुरूंनी दिलेला बोध करायचीच गरज. देव एकदा भजन करायला लागल्यानंतर काय गरज? मग मोह आले ना, कंठ आले ना, जीवात्मा स्मरेगा राम, राम हमारा भजन करे, हम बैठे आराम. मग आरामामध्ये जर बसून ऐकायचं असेल तर तिथपर्यंत जायला पाहिजे. बाबांचं मार्गदर्शन घेऊन तिथपर्यंत गेला ना, मग काय? तिथपर्यंत गेलाच पाहिजे. बघा, देहरूपी फुल कोणी दिले आपल्याला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हाला जे देहरूपी फुल दिले ना, काय त्याला 4 ते कमळ आहे आणि त्या देहरूपी कमळाला 4 पाकळ्या आहेत. किती पाकळ्या आहेत? 4 पाकळ्या आहेत. आणि 4 पाकळ्या कशा आहेत बर का? हा मानव देह 3.5 हाताचा असून, आऊट हाताचा असून त्याच्यात रक्तबिंदू आहे. कुठल्या हाताचा असून? 3.5 हाताचा असून त्याच्यात रक्तबिंदू आहे. आणि ह्या देहामध्ये बर का, हा देह अंगुष्ठा एवढा असून त्याच्यामध्ये श्वेतबिंदू आहे. अंगुष्ठा एवढा असून त्यात श्वेतबिंदू आहे. आणि बर का, नरदेह बर का, अर्ध्या पेऱ्यावाला असून त्याच्यात कृष्णबिंदू आहे. आणि नरदेह मोरीच्या दाण्या एवढा असून त्याच्यामध्ये काय आहे? कृष्णबिंदू आहे. काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे? कृष्णबिंदू. मग तुम्ही जर बर का सॉरी, हा नरदेह मोरीच्या दाण्या एवढा असून त्याच्यात नीलबिंदू आहे. कुठला बिंदू आहे? नीलबिंदू. शून्याची शून्य शेवट पहा, नीलबिंदू लखलखित. ज्या वेळेला नीलबिंदूचं दर्शन होईल त्या नामस्मरणाने ऊर्ध्वमुखी जर नामस्मरण केलं तर नीलबिंदूचं दर्शन झाल्याशिवाय बर का तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती नाही. आणि मग त्या नीलबिंदूचं जर दर्शन झालं का त्यामध्ये काय कोण आहे? आत्माराम आहे. काय? मग
विसरून आपला देव भाव आणि नामेच बोलविला पंढरीराव. मग त्यावेळेला बर का त्या चारी देहाला विसरून तो नामानी पंढरीच्या परमात्म्याला काय करतो, बोलवतो. मग त्या नीलबिंदूचं दर्शन झाल्यानंतर म्हणून एकनाथ महाराज सांगतात, नीलवर्ण घनश्याम, नीलवर्ण घनश्याम आत्मा राम विठेवरी. नीलवर्ण घनश्याम आत्मा राम विठेवरी. चला जाऊ तया गावा, उगवू गोवा तातडी. मग एवढा अट्टहास कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे ना. मग आपण कुठं लक्ष लावून भजन करतो, कळलं पाहिजे की नाही? अहो जसा बर का, जसा आमुष्याच्या रात्रीला चंद्र लपलेला आहे, बालपणामध्ये तरुणपण लपलेला आहे. काय फुलामध्ये, फुलाच्या कळीमध्ये सुगंध लपलेला आहे आणि लाकडामध्ये काय लपलेला आहे, अग्नी लपलेला आहे. तसा तो भगवंत, तो आत्माराम आपल्यात लपलेला आहे. कोणामध्ये लपलेला आहे? आपल्यात लपलेला आहे. एरवी तरी सर्वांच्या हृदय केशी मी अमुका आहे अशी, ची बुद्धी स्फुरेवर जशी ती वस्तू गावी. ती वस्तू कोण आहे? मी. मग काय झालेलं आहे? तो लपलेला आहे. मग जनाबाई म्हणते, कांबळीवाला कहाणा कोठे लपला आणि पाहता पाहता जीव माझा थकला. जनाबाई म्हणते, कांबळीवाला काना कोठे लपला, त्याला पाहून पाहून माझा जीव काय केलं, थकून गेला. आत येतो, बाहेर जातो, देवळात जाऊनही नाही भेटला. तो कुठे येतो? माझ्या आतमध्ये येतो, हृदयात बी येतो आणि हृदयातून बाहेर जातो. पण मी सगळे मंदिर हिंडले, पण त्या मंदिरात सुद्धा मला भेटला नाही. मग आता मंदिरात येऊ भेटतो का सांगा? कंच्या पुजाऱ्याला विचारा, त्याला म्हणा तुला देव भेटला का? एवढी रात्री दिवस पूजा करतो, नाही भेटला. अरे ऋषिकेशी येतो, काशीची जातो, ऋषिकेशी येतो, काशीशी जातो. काय चारी धाम करूनही नाही भेटला. काय करू? चारी धाम करूनही नाही भेटला. मग जनाबाई जनी म्हणे धन्य सद्गुरु केला आणि देहीचा आत्मा देही दाखवला. काय मग सद्गुरु केला आणि सद्गुरूंनी काय केलं? माझ्या देहातला आत्मा कोणा दाखवला? मलाच दाखवला, बाकी कोण. मग त्या आत्मारामची सेवा जर करायची असेल, त्याचं चिंतन करायचं असेल तर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे हे नेमकं काय हे कळल्याशिवाय जमणार. करू नका काही, नाम जपा श्वास श्वास. तुम्ही काहीच करू नका. काय करा? नाम कशात जपायचं? श्वासाने जपायचे. पण त्या रीतीनं बाबांनी सांगितलेली रीत, गाडगे बाबांनी सांगितलेली रीत, त्या रीतीनं जायचं. तेव्हा कर. तसं करणार काय? करू नका काही, नाम जपा श्वास श्वास. नाम श्वासोश्वासी वशे, तेथे प्रब्रह्म उभे असे. काय ज्याच्या श्वासामध्ये नाम आहे ना, त्या ठिकाणी प्रब्रह्म आहेच, नाही म्हणायची सोय नाही. ब्रह्मा विष्णू महेश नाम जपले श्वासोश्वास. ब्रह्मा विष्णू महेश नाम श्वासोश्वासामध्ये जपलं त्यांनी. म्हणून कबीर का एक कमाल को क्यों बजावत है ढोल, एक श्वास जाए तो 3 लोगों का बोल. काय एक श्वास गेला ना 3 लोकांची. अहो काय सांगायची ती रीतच नाही राहिली आता. तुम्हाला आहे ना काय बोलण्यासारखंच नाही. तुम्ही ना आता त्यावेळेस तुम्हाला नसेल माहिती किंवा असेल, कारण बाबा
श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गाडगे बाबा, झणझणे बाबा, पोपट बाबा आदी सर्व आता आहेत ना, ते सर्व यायचे बरं का आनंदवाडीच्या सप्त्याला. आणि आनंदवाडीच्या सप्त्याला आले ना, अहो आखी रात चिंतन करून घ्यायचे. चिंतन करून घेत नाम जर दिलं, अनुग्रह दिला, तर त्याची अवस्था झाल्याशिवाय त्याला सोडत नव्हते. बाबा खरंय का खोटे? आता काय मी घेतलंय अनुग्रह, बघू उद्या, बघू पराच्या दिवशी, उद्या पराच्या दिवशी, 13च्या दिवशी, महिन्यानी, 2 महिन्यानी, 3 महिन्यानी पाहता पाहता तो माळ काढून टाकतो, खायला सुरुवात करतो, नको ते प्यायला सुरुवात करतो. याचं कारण काय? का त्या अधिष्ठानाशी अनुसंधान चुकलं. आणि अधिष्ठानाशी अनुसंधान जर असतं तर तो ह्या करायला गेला नव्हता. मग बाबा यायचे तिथे पूर्ण 5 दिवस. आणि काला झाला का बाबा निघाले का, बाबा निघायचे आनंदवाडीतील आणि प्रत्येक गावातील, म्हणजे आलेले जे साधक बाहेरून जे साधक, बाबा जर निघाले परतीच्या प्रवासाला, तर अहो त्या रस्त्यावर अहो कोण रक्त येतो, कोण गडबडे लावतो येतो, कोण काय करतो, काय त्यांची अवस्था, काय अवस्था ती आहे का आता? मग बाबा कशासाठी एवढे प्रयत्न करतात का? या आपल्या मुलांनी पुढे जावा, काय त्यांनी मार्गदर्शन करावा आणि मागची पिढी, आपली पिढी ना ही सुधरवा, याच्यासाठी बाबांचा अट्टाहास आहे. फुकट अट्टाहास नाही, याच्यासाठी अट्टाहास आहे, याच्यासाठी प्रयत्न करतात. का हो? त्यांना काय जागेवर बसत नाही, त्यांना घर बसले काय जेवण मिळत नाही, खायला मिळत नाही, कशासाठी करतात हे? जगाच्या कल्याणा संतांच्या विधी आणि जे कष्टविधी परोपकार, अहो तुमच्या आमच्या कल्याणासाठी करतात. आणि मग बाबा तिथून निघाले ना, एक वेळा असेच निघाले बाबा बरं का. तिथून बाबा निघाले, माग सोपान माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आम्ही दोन चार जणांनी गाडी झुकली. मी होतो त्या गाडीला, गाडी संग बरं का. आणि पहिला जुना रस्ता होता आमच्याकडे, ही डांबरी सडक नव्हती, उट्या गाट्या अशा. आणि आम्हाला बाबा अर्ध्या रस्त्यामध्ये भेटले. काय गाडी बाबांजवळ उभी केली आणि उभी केल्यानंतर बाबांनी त्या बैलावर अशी थाप टाकली, म्हणे पोरांनो, या जीवांना कशाला तकलीफ देता, थोडं राहिले जातो. म्हणजे आपल्या बाबांनी त्या बैलाच्या आत्म्यामध्ये देव पाहिला. आणि जर नसता पाहिला तर बाबा गाडीत बसले असते की नसते? बाबा कधी गाडीत बसले नाही, कुठल्या जीवाला त्रास दिला नाही काय, पण बाबा गाडीत बसले. बाबा काय कुठे बसले? गाडीत बसले. पण कुठल्या गाडीत बसले? गाडी आली या घुंगराची, माझ्या श्रीपाद माऊलीची, माझ्या रामदास माऊलीची. गाडी आली या घुंगराची, माझ्या श्रीपाद माऊलीची, माझ्या रामदास माऊलीची. परमार्थाची गाडी, तिला भक्तीची घुंगर, परमार्थाची गाडी, तिला भक्तीची घुंगर. ज्ञान वैराग्य या दोन्ही बैल जोडून, ज्ञान वैराग्य या दोन्ही बैल जोडून. हाती कासरा घेऊन विवेकाचा, अनुग्रह देत चालत. गाडी आली या घुंगराची, माझ्या श्रीपाद माऊलीची, माझ्या रामदास माऊलीची. गाडी आली या घुंगराची, माझ्या श्रीपाद माऊलीची, माझ्या रामदास माऊलीची. जयाच्या संगती विराग झाला, मनोदरीचा दरवास गेला. साक्षात परमात्मा मध्ये भेटविला, कसा विसरून श्रीपाद पादुकाला, कसा विसरून रामदास पादुकाला. गाडी आली या घुंगराची, माझ्या श्रीपाद माऊलीची, माझ्या रामदास माऊलीची. गाडी आली या घुंगराची, माझ्या श्रीपाद माऊलीची, माझ्या रामदास माऊलीची. कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे.
हृदय प्रगटे राम रूप. जय जय श्रीपाद समर्थ, जय जय रामदास समर्थ. गाडी आली या घुंगराची माझ्या श्रीपाद बाबांची, गाडी आली या घुंगराची माझ्या रामदास बाबांची. काय ही अवस्था होत होती. कशी? कंठी प्रेम दाटे नेहमी हृदय प्रगट. त्यांनी आपल्या हृदयामध्ये रामरूप प्रगट केलं. काय केलं? रामरूप प्रगट केलं. आणि रामरूप प्रगट करून काय आपल्याला काय ऊर्ध्वमुख केलं. आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त केलं. त्याच्यासाठी संतांना शरण जावं. मग संतांना शरण गेल्यानंतर आपले फायदे कोणकोणते? कुठले फायदे? पहिला फायदा काय? मनोमार्गे गेला तो तेथे मुखला, हरिपाठी सेरवला तोच देणे. मनोमार्गाने गेला ना तो तेथेच गेला. आणि दुसरं काय सांगितलं? 11वा श्रीपती काय? हा पुढे काय? रामकृष्ण वाचा भाव. 11वा श्रीपती येणे पण ते काय? मग श्रीपतीला आकळवता येतं, त्या पांडुरंगाला आकळता येतं काय? कशाने गेल्यानंतर? सद्गुरूच्या अनुग्रहाच्या मनोमार्गाने गेला तर त्या मनाला आकळता येतो. दुसरा फायदा कुठला? वासना जाते. वासना संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जोडून जाय. त्या साधू संतांचं जर रज काय आपल्या ज्ञानाला, आपल्या टकुर्यातल्या ज्ञानाला लागलं ना तर वासना जळून जाते. तशी वासना जळून जात नाही. सकाळीच माऊली मला म्हटले बरं का या बाबतीत. माऊली म्हणते का हो महाराज हातला निवांते. म्हटलं काय वासना काय तर बोलू नाही देत नाही, राहू नाही देत नाही बरं का. मग ती म्हणलं वासना कोणती? म्हणलं आहे ना बाई. कोण? वासना बायको शेजारीनं तंटा करते बहु दारुण, तिच्या पाय थोर नागवून घर बुडवले बाई. मी आलो रायाचा जोशी सांगतो वरा दादा. मग संत चरणाचं जर लागलं काय जातं? वासना जात. तिसरा प्रकार संतांमुळं पाप जातो. संतांच्या दर्शनामुळे काय जातं? पाप जातं. झाली पापा तुटी देणे गेले उठी. तुका म्हणे काय? संताची जपे. संतांचा जप केला ना जाते. काय जाते? पाप जातो. आणि तिसरं संतांच्या संगतीमध्ये पुण्य मिळतं. काय मिळतं? पुण्य मिळतं. तिळा तिळा पुण्य साचे पडे, ते बहुत जन गोडे, ते वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. मग कसं? तिळा तिळा म्हणजे तिळ पुण्य मिळतं. पण आपल्याला तिळ पुण्याचं नाही ना. आपल्याला नेमकं मोक्ष नेऊन पोचवलंय, मुक्त केले. तिळ पुण्य ठेवलंच नाही. काय? चौथा फायदा संतांच्या संगतीत सुख भेटतं. काय भेटतं? वैष्णवाच्या संगती सुख वाटे जीवा. काय? मग त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये ना सुख भेटतं. पाचवा प्रकार संतांच्या संगतीमध्ये देव भेटतो. संतांच्या संगतीमुळे काय होतो? देव भेटतो. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे. ते संतांच्या संगतीत भेटतो. काय भेटतो? देव भेटतो. मग असा जो संतांच्या संगतीत देव भेटतो, संतांच्या संगतीत मोक्ष मिळतो.
संतांच्या संगत मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बोलायची. मुखामध्ये जर नाम पाहिजे तर मोक्ष भेटतो. मग त्या पद्धतीनं क्रिया केली पाहिजे. बाबा म्हणायचे चांगला विचार केला तर. बाबा म्हणायचे सुरीत बघायला गेल्यानंतर सुरीत जोडाव का मोडाव? जोडा म्हणायचे ना. पण काय काय तुला बरे असे तिथं असे बाबा ते काय बरोबर नाही काय ते मूड द्या. तसा देव जर जोडायचा असेल तसा देव जोडता आला पाहिजे का नाही? कासरा तुटला तर आपण काय करतो? बाबा म्हणायचे का नाळा तुटला, कासरा मोठा नाळा नसतो तुम्हाला माहिती. कासरा तुटला तर काय करायला पाहिजे? गाठण द्यायला पाहिजे. तो कासरा चार दिला पाहिजे. ते चारून दिला पाहिजे. कासरा तुटला तर गाठ दिली तर जमणार नाही. तसा बाबा म्हणतात, बाबा म्हणतात देव काय चारून दिला ना तर तो प्राप्त होईल. जीव आणि देवाचं काय करायला पाहिजे? चारून दिला. मग तसं बाबा म्हणायचे, ऐकले का? कालच विषय झाला आमचा. बाबा म्हणायचे पाणी आहे पण शावळाने काय झालेले? झाकलेले. काय झालं? शावळाने झाकलेले. पाणी आहे पण शावळाने काय झाकलेले, त्यामुळे पाणी दिसत नाही. काय आणि ते शेवाळ बाजूला सारलं तर पाणी आहे. मग आपला देव पहिला शेवाळ यायला आहे तर त्यातला देव कसा दिसत? काय काय ना आपला देव पहिला शेवाळ यायला आहे तर ते शेवाळ बाजूला सारल्यानंतर काय त्याला तत्वमसी महावाक्याचा बोध झाल्यानंतर काय तेव्हा देव दिसेल, तेव्हा त्याची प्राप्ती होईल. तशी प्राप्ती होणार. आपण डोळ्यांनी पाहतो का चष्म्याने पाहतो? कसे बाबा म्हणायचे तुम्ही डोळ्यांनी पाहता का चष्म्याने पाहता? कशाने पाहता? मग चष्मा कशासाठी? अंधाऱ्याला जर चष्मा लावला तो जवळच्या याचा लावला लांबच्या याचा लावला तर त्याला दिसेल का? नाही. मग आपल्या डोळ्यावर काय झालेले? मोतीबिंदू आलेले आणि ते मोतीबिंदू बर का ते मोतीबिंदू काढल्यानंतर काय त्याला त्या पद्धतीचा चष्मा लावता येतो. जवळचे दिसता येतं, लांबचे दिसता येतं. मग आपल्याला मोतीबिंदू आलेले काय ते मोतीबिंदू काढल्याशिवाय बर का त्या डोळ्याने अंतर्मुख डोळ्याने देव दिसणार. उघड्या डोळ्याने तुम्ही किती मंदिर बसा पण अंतर्मुख जे डोळे त्यांनी देव दिसणार नाही. मग त्यासाठी अंतर्मुखच व्हावा लागेल. अंतर्मुख झाल्याशिवाय जमणार नाही. मग बाबा जर एवढे आपल्याला एवढं साध्या सोप्या भाषेत आपल्याला सांगून बरं बाबांनी कधी प्रपंच स्वरायला सांगितलं का? एकदा असंच आम्ही सोपान माऊलीच्या घरामध्ये काय झालं चिंतनाला बसली होती तर एक साधक म्हणला बाबा मला देव पाहायचा. काय देव पाहायचा? आणि देव आणि म्हणला देव श्रीपाद बाबा म्हणले देव कुठे लांब आहे? तर रामदास बाबा काय म्हणले बघा दारात उभा आहे. अहो खरोखर ना श्रीकृष्णाची मूर्ती आंतरडोळ्यांनी बघा एवढी पावर होती. जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही वायर जर एकत्र जोडल्या आणि बटन दाबलं तरच लाईट लागेल का नाही? निगेटिव्ह प्रपंच आणि पॉझिटिव्ह परमार्थ यांची एकत्र वायर जोडली तर परमात्म्याचं दर्शन होईल का नाही? मग हे दर्शन जर घ्यायचं असेल परमात्म्याचं तर आपण काय करायला पाहिजे?
हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि आपला सत्संग कशासाठी? सकळ तीर्थाची निधुरी जी का माता पित्रे सेवे जिकीर सेवे योगी. सगळ्या तीर्थांमध्ये आई वडील काय यांची सेवा घडायलाच पाहिजे. आणि तेच आपल्या बाबांनी काम केलं. आई वडिलांची सेवा आणि सद्गुरूची सेवा हे दोन्ही समान झाले तेव्हा इथपर्यंत आले. 6 ऑपरेशन होण्या खणखणीत आहे. कशामुळं? त्या दोन्ही सेवा झाल्या. आई वडिलांची झाली आणि श्रीपाद बाबा रामदास बाबा यांची बी झाली. मग अनुग्रह म्हणजे काय? देवाची आणि स्वशे जन्म झाला वेदातील. देवाच्या श्वासातून वेदांचा जन्म झाला. आणि ही वेदांची 4 महावाक्ये अहम ब्रह्मास्मी, आयात्मा ब्रह्म, प्रज्ञानंद ब्रह्म, तत्वमसी महावाक्य. किती? याचा लक्ष अर्थ केला ना काय वेगवेगळा होईल. पण अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. कोण ब्रह्म आहे? मी. म्हणजे माझा शरीर ब्रह्म नाही. माझ्या शरीरातला जीव आत्मा आहे ना तो ब्रह्म आहे. मी ब्रह्म. आयात्मा ब्रह्म का? हा माझ्या देहातला आत्मा ब्रह्म आहे. प्रज्ञानंद ब्रह्म जीवाशिवाची एकरूपता प्रतिपादन केलेली काय. आणि तत्वमसी महावाक्य तो मी आहे आणि माझा त्याला नमस्कार असतो. तो मी आहे आणि माझा त्याला नमस्कार. मग ज्या वेळेला तत्वमसी महावाक्याचा बोध होईल त्यावेळेला तो कळत. आणि तो कळला म्हणजे आतला मी कळत. म्हणून मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सुरे चाले, मी हलविल्या प्राण हरे, ऐसा जगाचा चालकू मी एकू. एकच मी आहे असा जगाचा चालक काय. मग प्राण आणि आपण सम करण्यासाठी वृत्ती अंतर्मुख होते. काय होते? वृत्ती अंतर्मुख होऊन सुस्वरूपाच्या ठाई लीन होऊन प्रब्रह्म स्वरूपाशी एकरूप होते. त्यालाच जीव ब्रह्माचा काला म्हणतात. देव ईश्वराचा काला, जीव ब्रह्माचा काला. देव ईश्वर, ब्रह्म ईश्वर, जीव ईश्वर म्हणजे हे काय वेगळे नाही. आणि यालाच संप्रदाय म्हणतात. ज्यांनी जो काला केला ना तो संप्रदाय यालाच म्हणतात. तो आनंद संप्रदायाशिवाय दुसऱ्या संप्रदायात हा काला होऊ शकत नाही. होईल का काला? नाही होऊ शकत. मग आपण काय करतात? काल्याच्या टायमाला दही अंडी लावतात का नाही? दही अंडी. आणि त्या दही अंडी मध्ये काय ठेवतात? लाया आणि दही. आणि मग ते कॅनी आणि सजवतात, फुलांनी सजवतात. आणि मग ते दही अंडी आमची महाराज मंडळी फोडतात. मग आपली दही अंडी कोणी फोडली? बाबा श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आणि गाडगे बाबांनी आपली दही अंडी काय. मग त्या दही हंडीतली जी लाई आहे ना, लाई, ती लाई पेरली तर उगवते का? का? कारण ती लाई मुक्त झालेली आहे. काय झालेली आहे? ते मुक्त झालेली आहे. ती लाई मुक्त झालेली लाई आणि देवरूप दही या दोघांचं जर मिश्रण झालं त्याला काला म्हणतात. त्याला काय म्हणतात? काला. आणि ते मडकं आपले बाबा फोडतात. कारण ते मडकं कांच्या बाबांनी फोडलं? श्रीपाद बाबाने, रामदास बाबांनी, गाडगे बाबांनी हे मडकं आपलं फोडलं आणि आपला जीव शिवाचा काला करून टाकला. आपल्याला परत काला करायची गरजच नाही.
आम्ही कोणाला आम्ही बायकोला सुद्धा तुष्य मानतो. मला एक जण म्हणला, महाराज तुमची बायको तिचं नाव काय? म्हणलं हारणाबाई. मग तुम्हाला हारणं म्हणा काय झालं? बाई म्हणता तुम्ही. म्हणलं मग काय झालं? बाई म्हणतात तर काय झालं? कुठे बिघडलं? बरं का. मग याच्यावर एक दृष्टांत सांगतो बरं का. पहा पाये श्री पुरुष देही आत्मा आत्मितव नाही काय. आत्मसुख पायी आपल्यामध्ये सिद्ध का. स्त्रीमध्ये आत्मा आहे की पुरुषामध्ये आत्मा असतो का? अहो दोघांचं स्वरूप एकच, आत्मस्वरूप एकच. मग याच्यावर एक दृष्टांत देतो ना आपली सेवा संपवतो. पैठणला एकनाथ महाराजांचा जो हाऊत आहे ना, हाऊत जो हाऊत त्यांच्या वाऱ्यामध्ये जो हाऊत आहे, ज्या वेळेला पांडुरंगाची कावड त्या हौदामध्ये पडेल काय पडेल, त्यावेळेला तो हाऊद भरून उमटळून वाहू लागतो काय वाहू लागतो. मग त्याच्यानंतर आता रीत तीच आहे. त्या हौदामध्ये पांडुरंग कुठल्या रूपाने येईल आणि कुठल्या रूपाने ती कावड टाकील आणि तो हाऊद उमटळून वाहू लागत हे सांगता येत नाही. पांडुरंगाने 36 वर्ष काम केलं. कोणाच्या घरी? एकनाथ महाराजांच्या घरी. किती मोबदला मागितला? बाबा म्हणले मागायची तसं. किती मोबदला मागितला? हा न सांगता काम कर, न सांगता काम कर. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाई, निळावंदी त्याचे पाय, निळावंदी त्याचे पाय, ओम नमो सद्गुरु स्वामी एकनाथा. काय कावडीनं पाणी वाहिलं त्यांच्या घरी. आणि मग नाथ महाराज गेल्यानंतर आता पाठीमागे एक फौजदार म्हटला, मी आज देवाला पकडणार. काय म्हटला? आज हाऊद देवाला पकडणार आणि त्याचं दर्शन घेणार, तेव्हाच राहणार. म्हणलं अरे एवढे आम्ही मुर्दे बिर्दे चोऱ्या बिऱ्या हे सर्व काढतो काय, एवढे हडप करतो म्हणे, एवढ्याला कबूल करतो आणि एवढ्या चोऱ्या माऱ्या मुर्दे यातून करतो म्हणजे जमिनीतून, आणि देवाला पकडायला काय एका क्षणात पकडू शकतो. कोण म्हणतो? फौजदार. फौजदाराने दुटी लावली, 2 हवालदार आणि तो. हा कावड आली का वर, कावड आली का वर, कावड आली का वर. पांडुरंगाने विचार केला. काय केला? विचार केला पांडुरंगाने. म्हणे आता आपल्याला तर कावड हौदामध्ये टाकायची, पण आता टाकायची कशी? अवघी धरली सोंगे येणे पांडुरंगे. त्या पांडुरंगाने त्याच्या बायकोचं रूप धारण केलं. कोणाच्या? फौजदाराच्या बायकोचं रूप धारण केलं. जशी साडी नेसली होती तीच साडी काय, तीच तेच कुंकू, त्याच बांगड्या, सर्व तेच सकाळी फौजदारांनी पाहिली तशी. आणि त्याची ते पांडुरंग त्याच्या बायकोच्या रूपात कावड घेऊन गेले आणि पाहतोय फौजदार, म्हणजे त्या देवाची फौजदाराची नजर एकरूप झाली. फौजदार म्हणतोय ही इथं कशी काय आली, ही इथं कशी काय आली, हिला काय माहिती काय, पण आली तर एवढ्या. मग त्या बर का देवरूपी त्याच्या बायकोने काय केली? कावड टाक बसली आणि हाऊद भरून उंचळू लागला, उंचळून आला. आता तिथं बायकोच्या पाया पडावा तर मी फौजदार आहे, इज्जत जाती. हा त्याला इज्जत जाती. मग मला असं नाही. मग त्याने ती दुटी हौदारांना म्हणला तुम्ही जा घरी, मी जातो घरी, आता काय हरकत नाही, आपली दुटी संपली. घरी गेला, कडी काढली, दरवाजा वाजवला, बायकोनी कडी काढली आणि कडी काढल्यानंतर काय त्यांनी तिच्या पायावर लोटांगण घातलं. घालीलं लोटांगण वंदीनं चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझे, घातलं ना लोटांगण तिच्या पायावर. ती म्हणली असं काय करता, तुम्हाला काय झाले आज? म्हणे मला माहित नाही तू पांडुरंगाचा अवतार आहे तुझा, तू आली
कावड टाकली आणि हाऊस भरला. अहो म्हणले मी नव्हतेच. मग मग तुम्ही सांगा, पांडुरंग भेटायला भाजीपाला आहे का? अहो तो सद्गुरू शिवाय भेटू शकत नाही. किती फौजदार येऊ द्या, किती आमदार येऊ द्या, किती खासदार येऊ द्या. रीत चुकली. त्याला देव कळला असता, पण काय झालं, रीत चुकली. त्यांनी जर सद्गुरूकडून अनुग्रह घेतला असता ना, त्याला तो पांडुरंग कळला असता. रीत म्हणून बायकोच्या पाया पडावर का बाबा. हा, कधी देव कोणच्या रूपात येईल ते सांगता येत नाही. म्हणून आपल्या बाबांनी आपल्याला जो अनुग्रह दिला, तत्वमसी महावाक्याचा बोध दिला, त्याच्यावर अनुसंधान ठेवून जर चिंतन केलं, काही एक माझ्या ध्यानात आलं तेवढं एक दृष्टांत सांगतो. आल्या हात आलं. 2 जण होते, 2 जण भाऊ होते. आता 2 जण भाऊ होते आणि एका भावाने अनुग्रह घेतलेला होता, एका भावाने नव्हता घेतला. त्याने अशी माळ घातली होती आणि एका भावाने अनुग्रह घेतला. आणि तो एक भाऊ आहे ना, तो दरदिवस मंदिरात जायचा. काय करायचा, मंदिरात जायचा, मांडी घालायचा आणि चिंतन करायचा. काय करायचा, आणि ते चिंतन करता करता त्याला समाधी लागायची. काय करायची, समाधी लागायची. आणि नेहमी आता तो दाखला म्हणतो, अरे याचं लईच चांगलं झालं, याचं घर चांगलं, याचं दार चांगली, याची बैल चांगली, याची शेती चांगली, याच्या मालाला भाव येतो, आणि माझा कुठं जातोय. काय म्हणला, तो देवाची भक्ती करतो म्हणून करतो. हाय जाऊन बसला तिच्या शेजारी. म्हणला असो, मांडी घातली आणि दोन्ही हात ठेवले आणि चिंतनाला बसला. आणि बसल्यानंतर चिंतन करायचं काय, त्याचं चिंतन झालं, चालू झालं. दोन्ही दिसती सारखे, पण वर्म जाणे तो पारखे. दोन्ही सारखे दिसतात, पण वर्म जाणे तो पारखे. काय, एकाची भक्ती बरं का, आणि हा झोपला ना बरं का, हा दुसऱ्या ज्याला ना झोपल्याला लागला घोरायला, तो समाधीस्थ गेला. आणि काय काय, हा त्याला घोरायला लागला. आणि घोरायला लागल्यानंतर बरं का, एकाची भक्ती पोटासाठी आणि एकाची भक्ती देव भेटीसाठी. मग जर अशी जर भक्ती केली तर जमल का. मग दोन्ही दिसती सारखे, पण वर्म जाणे तो फारके. आपल्याला जर दूध पिलो, गरम दूध दिलं तर तोंड भाजलं, तर आपण ताकाला फुफकारा मारणारच नाही. अहो दूध हे काय आहे, सार आहे, आणि ताक हा सार आहे. काय, आपला देह आसार आहे, पण त्यातलं चैतन्य सार आहे. ते देहातलं चैतन्य सार आहे. म्हणून सकल तीर्थांची धुरे, जे का माता पितरे, त्या सेवेशी केले शरीरे लोन कीजे. मग सकल सर्व तीर्थामध्ये जे पवित्र असे असणारे आई वडील, त्यांची सेवा करता 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 जी मुलं आपला जीव वाळून टाकतात, काय ते खरंच सात्विक मुलं. बघा, आता मी आलाच प्रश्न, जे संत असतात ना, संत असतात ना, ते आतून कसे असतात, शहाणे असतात, आणि बाहेरून कसे असतात, वेडे असतात. जे संत असतात ते आतून शहाणे असतात आणि बाहेरून येडे असतात. आणि जे बुवा असतात, महाराज आहेत ना, व्यासपीठावर बसणारे, ते कसे आतून येडे पण बाहेरून शहाणे. आतमध्ये आपल्या काय आत्म्याचा आणि आपल्या जीवाचा काय संबंध हेच त्यांना कळत नाही, पण बाहेर शब्दाच्या कोटी करणारे. मग असे शब्दाचे कोटी करणारे आज भरपूर आहेत. प्रत्येक ठिकाणी सप्ते चाललेत महाराज. आता आपण का वहिनो, आपण प्रत्येक सप्त्याला जातो, पण केव्हा जातो. आपल्या अधिकारी
महाराजांचं ज्या वेळेला कीर्तन असेल त्याच्यात कीर्तनात जातो का पहिल्यापासून जातो? का जातो? का त्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, त्यातून आपल्याला चिंतन म्हणजे त्यातून आपली बॅटरी चार्जिंग होते, आपला मोबाईल चार्जिंग होतो. आणि मोबाईल चार्जिंग झाला का मग आपल्याला चिंतनाची काय होती, आवड निर्माण होती. मग अशी आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाली पण सवडच नाही झाली तर त्याचा काय उपयोग आहे? ही चालती बोलती समाधी अवस्था सर्वातही मानवी. काय आपण रस्त्याने चाललो, कुठे चाललो तर चालता बोलताना जर त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं तर ती चालती बोलती, चालता बोलता समाधी लागते बरं का महाराज, चालता बोलता समाधी लागते. आणि मग ती अवस्था तयार होती. आणि मग एका जनार्दनी ऐशी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव करी. काय असे भाव तयार झाले पाहिजे. म्हणून सकल तीर्थाचे निधुरे जे का माता पितरे शेवीजी किर शरीरे लोन कीजे. मग सर्व तीर्थांमध्ये आई वडील हे श्रेष्ठ आहे. आणि हे कोणी श्रेष्ठ सांगितलं? श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात माझ्यापेक्षा माझे आई वडील मोठे. म्हणून मग आम्ही पारायण करतो, पारायण ऐकलं का, पारायण करतो. मग माझं नाव मगाशी मी वाचलं ते व्हॉट्सअपला, मला माऊलीचा हरिभक्त पारायण नाना महाराज गांडा यांची प्रवचन सेवा सांगितली. मग हरिभक्त पारायण नाना महाराज गांडा, मग हरिभक्त पारायण कशाला म्हणायचो? कशाला म्हणायचं? आम्हाला तेच कळलं नाही. आम्ही ज्ञानेश्वरीची पारायण करतो पण पारायणाचा लास्ट एंड होईपर्यंत ते पारायण चालू असतं का नसतं? त्याची सांगता होईपर्यंत पारायण चालू असतं का नसतं? मग हरिभक्त पारायण आहे ना, हरिभक्त पारायण, मग त्याचं पारायण चालू आहे का? त्याचं प्रत्येक श्वासाला काय, प्रत्येक श्वासाला त्यांनी भगवंताचं नामस्मरण 21 तासामध्ये म्हणजे 24 तासामध्ये 21,600 वेळा जो सतत नामस्मरण करतो त्याला हरिभक्त पारायण म्हणायचं. कोणाला हरिभक्त पारायण म्हणू नका. झाला ना महाराज हरिभक्त पारायण. काय आम्ही कोणाला हरिभक्त पारायण म्हणतो? त्याचं पारायण चालू आहे का? ज्याचं पारायण चालू आहे त्याचं नामावर लक्ष आहे. प्रत्येक श्वासाला देवाची ये द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तिचारी. एक क्षण म्हणजे एक श्वास घेणे आणि एक श्वास सोडणे, याला एक क्षण म्हणतात. आणि मग हरिमुखे म्हणा, हरिमुखे. किती काही वेळा हरी दाखवलाय, 108 वेळा हरी दाखवलाय हरिपाठामध्ये, पण आम्हाला हरीच माहित नाही अजून. नशीब आपलं भाग्य आपण सोन्याम पिवळे. बाबांनी, श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आणि गाडगे बाबांनी आपल्याला हरीची प्राप्ती करून दिली, हरी माहीत करून दिला. तेव्हा आपल्याला हरिपाठही कळतो आणि हे ज्ञान कळतं. तसं कळत नाही. म्हणून हेच आपले आई वडील आहे. कोण? सकल तीर्थांची जे साधू आहेत ना, संत आहेत ना, तेच आहे सकल तीर्थाचे जे काम मात्र. मग त्यांच्यावर त्यांनी दिलेल्या नामस्मरणावर आपण जीव ओवाळून जर नामस्मरण केलं काय तर त्यांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही. मग आपण तेच करायला पाहिजे. मग सकल तीर्थाची झालेली सेवा आज या ठिकाणी बाबांची आई मातोश्री वैकुंठवासी राधाबाई मानाजी गाडगे यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त हे प्रवचन होत. काय होतं? निमित्त. आणि दुसरं सांगायचं, वर्ष
श्रद्धा निमित्त प्रवचन बी आणि आपल्या बाबांनी दिलेल्या महावाक्याचा बोध याचं मार्गदर्शन म्हणून झालेली सेवा ती माऊली वैकुंठवासी राधाबाई मनाजी गाडगे आणि आमचे बाबा आनंदभूषण हरिभक्त पारायण बाबा गाडगे आणि तुम्ही सगळे या ठिकाणी बसलेले जे मायबाप आहे ना यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. काय